तर आपण पाहतो एकीकडे विरोधक विधान भवनाच्या पायरीवरती सरकारचा निषेध करतायत, तर दुसरीकडून त्याच भागातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। त्यामुळे कुठेतरी सरकारमधले सत्ताधारी आणि त्याच्यासमोर विरोधक हे आमने सामने या निमित्तानं आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आता मुख्यमंत्री आपण पाहतोय विधान भवनातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचलेले। सोबत आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधले महत्त्वाचे मंत्री सुद्धा आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून त्यांना अभिवादन करून त्यानंतर मात्र आजच्या या अधिवेशनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला आता थोड्याच वेळात सुरुवात होतीये। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे सगळे विरोधक एकवटलेले आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर सगळे सरकारमधले महत्त्वाचे नेते हे एकत्र येत शक्ती प्रदर्शन करतात। पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आणि अत्यंत महत्त्वाचा आजचा हा पहिला दिवस आहे। या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे विरोधक एकवटलेले आहेत, सरकार विरोधात घोषणाबाजी देत आहेत, तर दुसरीकडे सगळे सत्ताधारी एकत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केलेला आहे आणि एकत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी सुद्धा त्यांनी केलेली आहे। दोन्हीकडनं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं होत असल्याचं आपण पाहू शकतो। लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालेलं आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांचा आवाज विरोधकांचाच वर्चस्व पाहायला मिळू शकतो। आपण ज्या पद्धतीनं संसदेचं सुद्धा अधिवेशन सुरू आहे तिथे सुद्धा विरोधकांचा आवाज मजबूत झालेला आहे। इकडे मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्रात विरोधक एकत्र येत त्यांचाच आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ही महत्त्वाची दृष्ट विरोधक आणि सत्ताधारी आता आमने सामने आलेले आहेत। एकीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करतायत, तर दुसरीकडे सत्ताधारी हे एकत्र आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला जातोय आणि या माध्यमातून दोघांकडनं आता जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जात आहे। विरोधक आणि सत्ताधारी आपण आमने सामने आल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। एकीकडे विधान भवनाच्या पायरीवरती विरोधक एकवटलेले आहेत, सरकार विरोधात घोषणाबाजी करतायत आणि थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं सगळे सत्ताधारी विरोधकांच्या समोर उभे होते। विधान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होतीये, मात्र या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो यंदाचं पावसाळी अधिवेशन हे अत्यंत वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे, वादळी ठरण्याची शक्यता आहे। विधान भवनाच्या पायरीवरची ही दृश्य आपण पाहतोय, विरोधक एकत्र येत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतायत। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सध्या सुरू आहे, याशिवाय अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। 13 जुलैपर्यंत हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतरचं हे पहिलं अधिवेशन आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीचं हे महत्त्वाचं अधिवेशन असणार आहे 13 जुलैपर्यंत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।